बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 65. आणि आज आहे ना खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे मी. या वीकमध्ये किती डबल की ट्रिपल किती जण घरी जातील? 2 की 3? माझा आवाज थोडा बसला आहे. तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत 2 की 3? कारण बिग बॉस बोलले ह्यावेळी 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 इविक्शन होतील. तर काय वाटतं कोण जाईल घरी? तर मला असं वाटतंय गेम कोणाचा नाही. प्राजक्ता तर गेली, सागर, रेवा, संस्कृती तर यार काय डंब यार, सिरियसली नॉमिनेशनला किती डंबपणा करत होती ती. त्याच्याबद्दल तर सविस्तर आपण बोलणारच आहोत. तर सुरुवातीला आपण काय बघितलं, नॉमिनेशनबद्दल ना अशी हलकी फुलकी चर्चा जी ना होत होती. जसं बिग बॉसने सांगितलं की थोडं ना असं कोड्यात बोलत जा, नॉमिनेशनबद्दल डायरेक्ट नाही बोलायचं, हिला नॉमिनेट कर. डायरेक्ट कसं काय बोलता तुम्ही? मग आता तन्वीने कोड्यात बोलणं स्टार्ट केलं. आपण बघितलं तन्वी दीपालीला म्हणते अनुश्रीनाचा म्हणजे अनुश्रीचा आहे ना फक्त म्हणजे आता अनुश्रीचा नंबर आहे घरी जायचा. आता अनुश्रीचा नंबर आहे घरी जायचा. रिपिटेटिव्ह गेम खेळते ती भाऊच्या धक्क्यावर. तर तुला तर माहिती दीपाली ताई डिस्कशन झाले आणि ती रिपिटेटिव्ह खेळते. हे पण जे ना एकंदरीत बोलण्यात आले. तर याबद्दल आहे ना यार तुम्हाला काय वाटतं, खरोखरच रिपिटेटिव्ह खेळती का? मला सांगा होतं. आणि मी सांगू का तुम्हाला एक, अनुश्री जी आहे पहिले ती काटामध्ये बसवते पण ती पुन्हा तर विशालबरोबर सागरबरोबर बसायला लागलेली. जे दिसतंय तेच बोलते. आणि इकडे तन्वी बोलते की संकेत चांगलं खेळतोय. थँक गॉड तन्वी तू तरी बोलली. पण मी एक्सपेक्ट करत होती की भाऊच्या धक्क्यावर रितेश सर यार संकेतची तारीफ करल, संकेतची स्तुती करल. अरे त्याला एक कॉंग्रॅच्युलेशन पण नाही केलं. काल मी हे सांगणं म्हणजे राहून गेलं माझं. मी खूप फास्ट रिव्ह्यू संपवलेला काल, थोडी इमर्जन्सी असल्यामुळे. पण माझं हे खरंच काही पॉईंट्स सांगायचे काल राहून गेलेले की संकेत खरोखर खूप छान खेळाय. आता या तिघांबद्दल कोणी स्ट्रॉंगेस्ट मला वाटत असेल तर मी नक्कीच संकेतचं नाव घेईल. आणि संकेत एक म्हणजे मला तर वाटतं फिजिकली फिट पण येतो छान. आणि यानं म्हणून त्यामुळेच तो टास्क पण खूप असा पूर्ण जीवाची बाजी लावून खेळतो. आणि तो टास्क खूप छान खेळतो नो डाऊट. पण त्याची जशी स्तुती व्हायला हवी होती तशी रितेश सरांनी केलेली दिसली नाही आपल्याला. पण इट्स ओके. त्या रितेश सरांनी जरी नाही केली ना तरी आपण करू की. आपण बसलो इथे, आपण कशासाठी बसलो आहे? संकेतची स्तुती आपण करू. आणि संकेत खरोखरच खूप छान गेम खेळतो आहे. त्याने नाही केलं ना, आपण करू कॉंग्रॅच्युलेट. काय त्यात? आणि मला वाटतं आहे संकेत एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून राहील काही दिवस घरात. मला नाही वाटत त्याला एविक्ट करतील बिग बॉस. मी का बिग बॉस म्हणले, कारण मला माहिती ऑडियन्सच्या वोट्सचं काही किंमत नाही. काय किंमत आहे आपल्या वोटची? जे टॉप 3ला म्हणजे आपण वोट्स करत होतो ते सगळे तर बाहेर गेले. मान्य गेम नव्हतात, पण काहींची गेम असतानाही बाहेर गेलेले. खूप लोकांनी, मी तुम्हाला सांगू इच्छिते, खूप लोकांनी रुचिताच्या एविक्शननंतर बघणं सोडून दिलं आहे बिग बॉस. माहिती आहे तुम्हाला? खूप लोकांना बघायला आवडायचं. चाव 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 क्याव क्याव आवडते, लोकांना आवडतं बरं का. खूप म्हणजे सगळेच लोक नाही, ज्यांना अशी शांतता प्रिय असतात. नाही, काही लोकांना पाहिजे असती ट्याव 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 आजूबाजूला, त्याशिवाय त्यांचा दिवस नाही उगत. माहिती आहे का? आपण कसं शेजारच्यांचे भांडणं चालू असते ना तरी कोणी कितीही इथं नाही बोललं ना तरी खिडकीतनं वाकू वाकू पाहतील का कोणाचं काय चाललं आहे. ही सवय. आणि इकडे जे तन्वी जे ना डिस्कशन करत होती दीपालीसोबत, आपण हे बघितलं. एक सेकंड. एकच मिनटं. तर इथं आपण हे बघितलं की नॉमिनेशन डिस्कशन दोघींचं चाललं होतं इथे.
आणि संकेत छान खेळतो आहे म्हणे, नो डाऊट तो खरंच भारी खेळतो आहे. आणि फायदा काय तिला देऊन, म्हणजे अनुश्रीला देऊन आपला फायदा काय? या गोष्टी दीपाली म्हणते. म्हणून तर ती इकडे गेली ती, म्हणून तर टोळीत बसती ती. दीपाली म्हणते. दीपाली ना अनुश्रीला अशा मस्त अशी चिमटे काढत असते आणि मग अनुश्री ना आवाज करत असते. ते आपण एकंदरीत बघायला मिळालं. जसं ती किचनमध्ये इन्स्पेक्शन करत होती तेव्हा पण विशाल पण बोलला. तो म्हणे सागर दीपाली काय करते? तो अरे काही नाही, ती इन्स्पेक्शन करते का काय 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 म्हणजे कशावर फुटेज घेऊ मी. तर या गोष्टी आणि तिथं दिसला आपल्याला थोडासा वाद. कोणाचा? येस, दीपाली आणि अनुश्री यांचा. आता मला वाटतं रुचिता गेली, दीपाली वर्सेस अनुश्री चालू झालं आहे इथं. त्यानंतर आपण बघितलं तिथं कंटेंट बघते ती, असं बोलला होता विशाल. मग इकडे राकेश म्हणतोय, बाई पहिले ना मला प्राजक्ता आवडायची, नंतर ना आवडती झाली. पहले ना मुझे वो बहुत अच्छी लगती थी, लेकिन फिर कहानी में ट्विस्ट आ गया और अब मुझे वो बिल्कुल भी अच्छी नहीं लगती. इकडं बाई प्राजक्ताकडे ना लय माल सापडला म्हणे, एकदम काय म्हणतात त्याला, खजाना सापडला आहे. हो, कसला तर यस, मालाचा, रेशनचा खजाना, दुधाचे पॅकेटच पॅकेट, अंडीच अंडी. इकडं म्हणून राकेश खूप खुश आहे की प्राजक्ताकडे बाई सर्व भेटलं. दूध पॅकेट पण होते तिच्याकडं 8. मग राखी म्हणते, पुढच्या वेळेस ना आपण काय करायचं माहिती का राकेश, जे बाहेर जाणार असेल ना त्यांना पहिले आत घ्यायचं, बाबा काय काय ठेवलं तुला फोन आणि कुठं सगळं काढून घ्यायचं. आणि नाही तर मग ना ते जे आहे ना त्याच्या वाटण्या करून घ्यायच्या प्रत्येक सदस्याकडे त्या सामानाच्या. मग नंतर आपण बघितलं दीपाली आणि राखीचं इथं थोडंसं आहे ना बिनसताना दिसलं, भांडण होताना दिसलं आहे आपल्याला. नंतर दीपाली नंतर मला अजून एक नवीन आज आहे ना एक मोठा जो टॉपिक आहे ना तो उभा राहिला की एक आई एका मुलासाठी काय करते. तर प्लीज तुम्ही कंटेस्टंट जे आहात, कोणीही म्हणजे जे सदस्य आहात बिग बॉसच्या घरात, त्यांनी कोणीही सांगू नये की कोणतीही आई किंवा कोणताही बाप त्याच्या मुलासाठी काय करतो किंवा मग त्याच्या मुलाला काय शिकवतो. तर कोणतीही आई, आता सध्या दीपालीने आईचा विषय काढला तर मी आईबद्दलच बोलणार. दीपाली बोलली का आई मुलासाठी सगळं करते, आई मुलासाठी चोरी पण करते. तर मी हे ना अधोरेखित अशा जाड शब्दांमध्ये अधोरेखित करून सांगू इच्छिते की कोणतीही आई आपल्या मुलाला चोरी करायला शिकवत नाही. इवन कोणतीही आई स्वतः चोरी करत नाही. तिला जर तिच्या मुलांच्या भरणपोषणासाठी जर काही कमी पडत असेल, त्या मुलीच्या किंवा मुलाच्या बापाकडे ती कमाई पुरत नसेल, तर ती बाई काय करते, तर ती बाई धुणी भांडी करते, ती बाई कोणाच्या घरी स्वयंपाक करायला जाते, ती बाई कोणाची फरशी पुसते, ती बाई काहीही करते. समजलं, काहीही. मग त्याच्यामुळे ना एक आई जी असते ना, एक आई तिच्या मुलासाठी काय करू शकते, तर खूप आहे. मी तर खूप कमी बोलली, मी 0 मायनस पण नाही बोलली. अशी खूप आईची कर्तव्य जी आई जी ना पार पाडत असते. आईसाठी ना तिचा मुलगा 70 वर्ष झाला तरी ती आई असते, तर त्यासाठी तो म्हणजे मुलगाच असतो, तेवढं ती हे करते. अख्खी दुनिया तिच्या मुलीच्या विरोधात उभा राहू, ती तिच्या मुलीच्या किंवा मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तो चुकीचा असला तरी, तो बरोबर असला तरीही. आणि शिकवते कोणत्या गोष्टी चांगली आहे, कोणत्या गोष्टी वाईट आहे, हे सुद्धा आई जी आहे ना एक शिकवत असते. त्याच्यामुळे ना कोणतीही आई तिच्या मुलाला वॉटेवर जे पण असेल त्याला चोरी करायला कधीही शिकवत नाही आणि तीही स्वतः चोरी करत नाही.
त्याच्यामुळे आईचं खूप आहे. आईचं मी इथं बोलले ना तर एक एपिसोड कमी पडेल इतकं आई आहे. तर आई त्याच्यामुळे ना मी हेच म्हणेल की आईचं हे नाव जे दीपालीनी म्हणजे घरातल्या कंटेस्टंटनी प्रभूसाठी जे यूज केले ना की मी एक आई आहे. तर दीपाली ताई मी एकच म्हणू इच्छिते की तुमचा मुलगा नॉमिनेट झाला आहे तर त्याचं नॉमिनेशन तुमच्या डोक्यावर घ्या. कराल असं तुम्ही मुलासाठी नॉमिनेट व्हायला तरी तयार आहात का तुम्ही? एक आई आहे ना स्वतः उपाशी राहून तिच्या पोराच्या पोटाचं खळगं भरत असते. आई आहे ना खूप कष्ट करते मुलांसाठी, जे नाही ते करते आणि आपल्या मुलांना मोठं करते. ती आपल्या मुलांच्या चुका पदरात घालते, लपवते आणि मग समजूनही सांगते का बाळा ह्या चुका म्हणजे हे जे तू केले ना ते खूप चुकीचं आहे. एक आई नेहमी एका मुलाचा किंवा मुलीचा पहिला गुरु हे तिची आई असते. एक आई शिकवते आपल्या मुलांना संस्कार, एक आई शिकवते आपल्या मुलांना संस्कृती, एक आईच आपल्या मुलाला किंवा मुलीला जे पण असेल ते खूप योग्य प्रकारे संस्कार देऊन शिकवू शकते. आपल्या मुलाला म्हणजे त्याच्या पायावर उभं करते, त्याचं शिक्षण करते. त्याच्या शिक्षणासाठी काही कमी पडलं तर ती बघा कुठूनही जगाच्या पाठीवर आणून उभं करेल तुमच्यासाठी. ती असते आई. मी असं म्हणू शकते कारण मला पण एका सिंगल आईनेच मोठं केलं आहे आणि कर्तृत्ववान केलं आहे. आणि आज जे पण काही आहे ना मी आत्ताही हेच म्हणेन मी माझ्या आईमुळं आहे. आणि मी पूर्ण आयुष्य जगून झाले शेवटचे माझे जे श्वास असतील ना तेव्हाही मी हेच म्हणेल का मी जे पण काही होती ना ते माझ्या आईमुळेच होती बस. कारण एक आई तिच्या मुलासाठी खूप कष्ट घेते, लाडही करते, मारते पण आणि चांगलंही शिकवते, वाईट गोष्टींपासून दूर राहायलाही शिकवते. तर चोरी करणं हे एक क्राईम आहे. चोरी करणं ही एक वाईट कृत्य आहे. याच्यापासून आई नेहमी तिच्या मुलीला लांब राहायला लावते आणि ती स्वतःही त्या गोष्टी करत नाही. असतात ना काही प्रिन्सिपल लाईफचे. म्हणून मी तेच म्हणेन की कोणतीही आई असली ना ती ना तिच्या मुलाला चोरी करायला लावणार ना स्वतः चोरी करणार. ती कष्ट करणार आणि ती एक कष्टाने एक कर्तृत्ववान मुलगा किंवा मुलगी उभी करणार. ती असते आई. मी आता तुम्हाला सांगितलं आई काय असते, पण माझी आई आहे ना एक डायलॉग नेहमी म्हणायची. ते डायलॉग आहे म्हण आहे काय माहीत नाही आपल्या जुन्या लोकांची. घोड्यावरचा म्हणजे हे मी कोणत्याही वडिलांना म्हणत नाही, हे मी म्हण बोलते की एक आई एका लहान मुलाच्या आयुष्यातनं निघून गेल्यावर त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो ना हे तेच सांगू शकतो ज्यांनी लहानपणी आपली आई गमावली. समजलं? मी हेच सांगते. त्याच्यामुळं आमच्या आईने पण गमावली ते आणि आमच्या आईंना खूप 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 कष्ट भोगावे लागलेत. म्हणजे भोगावे नाही करावे लागले, चुकीचा शब्द झाला. खूप कष्ट करावे लागते. कष्ट करून कोणी मरत नाही, कष्ट करून काही होत नाही. कष्ट करून माणूस हा पक्काच होत असतो. पण आमच्या आई एकच म्हणायची की घोड्यावरचा बाप मेला तरी चालेल पण चुलीजवळची जी माय असते ना ती कधीच तिच्या लेकरापासून दूर होऊ नये आणि जवळची माय कधी मरू नये. तर ही जुन्या लोकांची म्हण आहे. कारण स्त्री करू शकते ना, सगळं करू शकते स्त्री. आज स्त्री बाहेरही नोकरी करते, आज स्त्री घरातलंही पाहते, आज स्त्री मुलांकडेही पाहते, त्यांचं शिक्षणही पाहते, घरातही सगळीकडे लक्ष घालते. तर ते एक स्त्री करू शकते ना, पुरुष नाही करू शकत. समजलं? नाही करू शकत. कारण या सगळ्या गोष्टी ना पुरुष या गोष्टी 1 महिना करेल, 2 महिना करेल, 3ऱ्या महिन्यात म्हणलं नाही माझ्याकडनं या होतच नाही. सो एक जिवंत उदाहरण असेल मी नक्कीच. कारण माझ्या आईने बाहेरही नोकरी केली,
घरही सांभाळलं आणि मुलांनाही मोठं केलं. सो येस, माझ्यासाठी माझी आई सर्वस्व आहे, माझी गुरु आहे, माझी देव आहे. असं नाही मी देवाला मानत नाही, मी नक्कीच मानते. मी गणपती बाप्पाला मानते, मी भोलेनाथला मानते. पण मी माझ्या आईला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देते, तेवढंच ऐकते, तेवढंच. त्याला तुम्ही म्हणाले हे जास्तच झालं, पण नाही, जे आहे ते आहे यार, रिॲलिटी आहे ती आहे की तुम्ही तुमच्या आईचे जे कष्ट आहे तुम्हीसुद्धा डोळ्यांनी बघत बघत मोठे झाला असाल. तुम्हालाही माहिती आहे का आपली आई आपल्यासाठी किती काय करते ते. सो दीपालीने जो हे आईचा मुद्दा जो केला आहे ना इथे, तो सपशेल चुकीचा आहे. आणि राखीचं हे उत्तर मला आवडलं का आई म्हणजे मी आई नाही, तू आई बन. राखी बोलली, सॉरी मी नाही. तू आई बन, माझ्यासाठी तो घरात एक कंटेस्टंट आहे, तो एक सदस्य आहे, प्रभू. सो मी हेच म्हणेल की दीपाली ताई तुम्हीही तसंच खेळा. मला कळत नाही यांनी अशी नाती काय बनवली, काहीच कळत नाही. ती तन्वी पण राकेश दादा राकेश दादा राकेश दादा करते. अरे चलो ठीक ठीक आहे, इट्स ओके. पण ही दीपालीला आई बनायचं आहे, कोणाचं काय बनायचं आहे, काही कळत नाही. टू मच कन्फ्युजन यार. तर राखी म्हणती आई चोर मग सर्व चोर, यांचा इथं थोडासा वाद चालू झाला. दीपाली म्हणते आई मुलांसाठी काही करते आणि चोरीही करते. तर मी या वाक्याबरोबर सहमत नाही आहे की आई मुलांसाठी चोरी करत नाही आणि मुलांनाही कधी चोर बनवू देत नाही, ना क्रिमिनल बनवू देत. किती जण ॲग्री करता मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही या गोष्टीशी ॲग्री करत असाल ना तर नक्कीच लाईक करा. इकडं नंतर आपण म्हटलं विशाल जो आहे ना चोरीवरनं म्हणतो आहे बरं का. इकडे विशाल चोरीवरून हां, हे जे आहे ना आईबद्दल जे डिस्कशन चालू होतं. विशाल हे इथे विशाल किती मोठा गेमर असला तरी त्यांनी त्याची आई खूप लहानपणी गमावली. मी म्हणलं ना, जो आई लहानपणी गमावतो ना त्याला आईची किंमत कधीतरी विचारा. ज्याची आई नसली, लहानपणी काहीतरी आजाराने किंवा कशाने निघून जाते ना सोडून, तेव्हा त्या मुलाला आयुष्यात किती कष्ट पडले, मोठं व्हायला किती कष्ट पडले आणि त्याची किती साथ दिली तेही बघा. आई इतकं कोणी नाही करत यार, आई इतकं कोणीच नाही करत, कोणीच नाही करत. म्हणून आई ही नेहमी आपली आईच असते. तिची जागा कोणी घेऊ नाही शकत, कोणी नाही. कोणी म्हणतं ना माझी मोठी बहीण आहे मग मी तिला आईसारखा, नाही, तुम्ही इज्जत करता प्रेम करता ठीक आहे, पण एका बहिणीला आईचा दर्जा नाही देऊ शकत. आई ही आईच असते, मला असं वाटतं. असती एक रिस्पेक्ट असती, एक प्रेम असतं, पण ती शेवटी मोठी बहीणच असते. आणि आई शेवटी, काही मोठ्या बहिणी पण खूप लहान मुलांची म्हणजे लहान जे भाऊ बहीण भावंड असतात त्यांची जबाबदारी खूप छान म्हणजे पार पाडतात एका आईसारख्या. हे पण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे ना मी हेच म्हणेन की इथं विशाल चिडला आहे कारण त्यांचं म्हणणं इथं चोरीवरून यांना आईकडं जायची काय गरज. अगदी बरोबर बोललं आहे विशालने. दीपालीने हा विषय पूर्णपणे भरकटवून टाकला होता. मग इकडं आपण पाहिलं प्रभू, आपण क्राईम पार्टनर आहे असं म्हणतो बाई प्रभू हिला दीपालीला. मग नंतर आपण इथलं विशाल चोरी केली तेव्हा वाहवाई पावर की चोरली आणि आता राखी बरोबर चोरी करतो कोण, प्रभूबद्दल डिस्कशन झाले. मग दीपाली दिसण्यावरून भांडली राखीसोबत. जसं मी बोलली कारण राखीबरोबर ना दीपालीचं भांडण झालं. तर ती मी सांगितलं ना, ते जसं रितेश सरांनी सांगितलं का संस्कृती, तुम्ही राखीबरोबर भांडला ना त्यांचे आभार माना. त्याच 2 टॉपिकमुळे तुम्ही दिसले आहेत घरात, म्हणून दीपाली चालली की काय. मोठा प्रश्न बाई. नंतर सागर म्हणतोय की हात टाकून पावर की चोरली म्हणे, म्हणजे पॉकेटमध्ये हात टाकून पावर की चोरली आणि आता राखीबरोबर चोरी करतो. येस, आणि प्रभूने त्याला ती प्रभूने त्याला ती कोणी शिकवत नाही असं सांगितलं आहे. म्हणजे चावी चोरायला कोणी शिकवत नाही तर तो कोणी अपने आप चावी जो आहे ना चोरतो.
मग इकडं सागर म्हणतोय विशालला की त्याच्या सोयीनुसार यांना लहान वागवतात, त्यांच्या सोयीनुसार हे मोठं वागवतात. कोण? काटा टीम प्रभूला. इकडं राखी रेव म्हणते रेवाचा रवा बनवण्यासाठी मी एकटीच काफी आहे. इकडं सागर म्हणतो ठीक आहे, रवा की उपमा पण? ते उपमा. मग बिग बॉस म्हणताय आज प्रारंभ होत आहे 10व्या आठवड्याला आणि इथून 4 ते 5च हफ्ते राहिले फिनाले. रेस टू फिनाले. बिग बॉस तुम्ही फिनालेबद्दल बोलताय खरं, फिनालेबद्दल एक्साइटमेंट पण तुम्ही जागी करताय, पण कनेक्ट नाही होत आलं कोणत्याच कंटेस्टंटबरोबर कनेक्ट नाही होत आलं. तो कनेक्शन नाही मिळाला खरंच. बंधू कोणाचे स्वप्न बघूया आता, कोणाचे स्वप्न जे ना भंग होणार आहे. या घरात आहे 800 खिडक्या 900 दार, असं बिग बॉस म्हणत आहे की 800 खिडक्या 900 दार या घरात. प्रत्येक खिडकीवर ट्विस्ट आहे, खिडकी उघडणार ट्विस्ट भरणार. मग पाहुणे पण असू शकतात ते. नंतर इकडं आपण म्हटलं विशाल अनुश्रीचं डिस्कशन चालू आहे. विशाल म्हणते का राकेश आणि तन्वीने जे टास्कमध्ये केलं, नाती बोलून लोकांना गंडवताय आणि टास्क खेळताय. लोकांना गंडवू नका, हे नक्की ऑडियन्सला सांगत खेळ आहे. मग त्याच्यानंतर दीपाली तन्वीचं इथं डिस्कशन झालं का दीपाली म्हणते का तन्वीची वेगळी युती आहे. भाऊच्या धक्क्यावर सांगितलं, भाऊ बोलले की अनुश्रीवर तन्वीची युती आहे. तेव्हापासून मी राखीने डोक्यात ठेवलं आणि मग आता तन्वीला तिने विचारपूस केली. मला आहे ना यार राकेशचे आवडतं. राकेश म्हणतो तुम्ही दोघं आहे ना बसून ना सॉर्ट करून घ्या, काटा फुटता कामा नये. माझं असं होतं की तू डायरेक्ट जाऊन तिला बोलशील म्हणून म्हणजे तन्वीचं म्हणणं आहे की दीपालीताई ना डायरेक्ट जाऊन बोलते अनुश्रीला, आणि मग ना हिचा गेम थोडा खराब होईल. पण त्यानंतर आपण बघितलं मग इकडं तन्वीने एक अजून मास्टर स्ट्रोक सांगितला. तन्वी म्हणे मी फक्त एकाशी बोलते तर ती अशी बोलते, ही तर घरातल्या त्या सगळ्यांकडे जाऊन बोलत असते, हिचं काय मग असं बोलली. छुपी युती करते म्हणे मी, छुपी युती. तन्वी म्हणते मी छुपी युती करते. नंतर आपण बघितलं की राखी म्हणते बाई माझं कोणी ऐकत नाही, बिग बॉस कोणी राडात काय होतं असं होतं ते. बिग बॉस माझं कोणीच ऐकत नाही, बिग बॉस माझ्याबरोबर कोणी राडा करायला तयार होत नाही, बिग बॉस. माझे प्लॅनमध्ये कोणीच फसत नाही आहे, माझे प्लॅन कोणीच ऐकून घेत नाही. उलट काय लांब पळत आहे माझ्यापासून. मग इकडं राखी म्हणे बिग बॉस प्राजक्ताचं गाणं मिस करता का? बिग बॉस म्हणत आहे प्राजक्त काय, मी सर्वांनाच मिस करतो. राखी मला तुम्हालाही मिस करावं लागेल का? राखीला का मिस करावं लागेल? राखी जाते का काय या वीकमध्ये घरी? कधी जाईल राखी, काय वाटतं या वीकमध्ये की पुढच्या वीकमध्ये? राखी ना प्युअर एंटरटेनर आहे, प्लस वादविवाद पण करते ती. आणि राखी जर या शोमधनं गेली तर काहीच राहणार नाही, काहीच नाही. खरं सांगते ती आहे म्हणून एक एंटरटेनमेंट लोक बघतात तरी. मग बिग बॉस होत आहे. राखी म्हणते मला ना बिग बॉस मला फक्त डोळा दिसतोय. बिग बॉसचा डोळा दिसतोय म्हणे. बिग बॉस म्हणतात डोळ्याचा काय दोष आहे, प्यार अंधा होत आहे असं बिग बॉस म्हणत आहे. नंतर आपण बघितलं इकडं संस्कृती आणि अनुश्रीचं डिस्कशन चालू होतं. डोकं फिरतं माझ्या असं गेमवर डोकं. अनुश्री म्हणते रेवाचा काय गेम, अनुश्री म्हणते मग रेवाचा काय गेम आहे, राकेशच्या मागे फिरते, म्हणजे राकेश बरोबर फिरत दिसते आणि म्हणजे चिडवते. आणि मग अनुश्री संस्कृतीला आणि तन्वी दीपालीचं भांडत असते नाही. मग इकडं आपण हे पाहिल्यानंतर संस्कृती म्हणते इकडे यांचं डिस्कशन चालू होतं. मग इकडं संस्कृती बोलली लगेच की रेवा पण कमी नाही,
ती ना हवा मारते, तिचा कंटेंट दिसतोय. राखी म्हणते पुराणीवाली राखी येऊ दे जुनी खोलते. तन्वी संस्कृती इथं भांडण झालेलं आपण बघितलेलं की तन्वी संस्कृतीचं भांडण झालं, संस्कृती आणि तन्वीचं भांडण झालेलं. संस्कृती तन्वीला टीज करत होती की राखी चुकली का. तन्वी बोलते राखी चुकीचं करते, मग टाळ्या हिच्यासाठी वाजणार. मग तन्वी म्हणते मी केवळ तरी पाहते तरी करते की तू तेवढं तरी कर, अजूनही झोपली. तन्वी म्हणते इथं कोणाला, संस्कृतीला, की मी तेवढं तरी करते ना, तू तेवढं तरी कर, तू झोपलेली दिसती. समजलं का संस्कृती बरं चिडली. संस्कृती बोलते उठू का मी उठू. आणि मग संस्कृती उठली आणि संस्कृती अशी इथे आणि तन्वी अशी खाली मग का वरती दिसत नाही आहे का तुम्हाला, असं बोलण्यात आलं. आणि त्याच्यानंतर तन्वी म्हणते हाईटवर केवढं ते बाई, खरंच केवढं घमंड वाटत होतं हाईटवर. मग म्हणे सोफा काढलाय आणि मग टाळ्या वाजल्या तर 2 दगडांवर पाय ठेवलाय. कोणी, हिने, संस्कृतीने. तोंडावर आपटशील एक दिवस. इकडे संस्कृती ती दिसत नाही आहे, तुझ्या दगडाला पाय मारला मी. अरे बापरे. चिडली, भयंकर चिडली. मग नंतर डोक्यावर पाणी मार, उठ झोपेतून, असं म्हणते. आणि वापरा स्वतःचं डोकं, जरी त्या टाळ्या वाजवून काही हे करताय तुम्ही, वाजवा स्वतःचं डोकं. आणि मग स्वतःसाठी मी गेम तरी खेळते असं बोलते. आणि तुझ्यासारखी नाही कपचा इतका मोठा मुद्दा बनवला, त्यासारखी नाही मी, असं बोलली. आणि मग तू 3 रिॲलिटी शो केलेले आहे, सो तुला माहिती आहे, डोक्याचा वापर कर म्हणून. नंतर मग ती संस्कृती हो 3 नाही 4 केले मी. मग तन्वीला विचारलं तू किती. तन्वी नाही, हा माझा पहिलाच रिॲलिटी शो आहे. पहिल्याच रिॲलिटी शोमध्ये आता विनर बनते की काय तन्वी, हा मोठा प्रश्न. म्हणून तुला वाटत होतं तसंच सीझन आहे. येस, तुझाच सीझन आहे असं वाटत होतं. तुला वाटत होतं का तुझाच सीझन आहे. हे संस्कृती बोलते तन्वीला, तुला वाटत होतं का तुझाच सीझन आहे. तन्वी जिंकणार होती, मग वाईल्ड कार्ड का बरं आणली बिग बॉसने. जर तन्वी इतकं चांगलं खेळत होती तर, तुम्ही जर इतके स्ट्रॉंग खेळत मग वाईल्ड कार्ड का आणले. इथं तन्वीची बोलती कदाचित बंद झाली. मग तन्वी म्हणते माझा पहिला रिॲलिटी शो आहे, जसं मी सांगितलं. इकडं संस्कृती ती सगळं पाहिलं आहे, त्यांटा क्वीन म्हटल्यावर रडत कोण बसतं, असं बोलले डायरेक्ट. आणि त्यानंतर आपण म्हटलं तन्वी म्हणते काय माझी हाईट भलेही छोटी असेल पण माझी फाईट मोठी आहे. नाही, खरंच हाईट छोटी असो किंवा नसो, पण खरोखरच मोठी यायची. नंतर आपण म्हटलं नॉमिनेशन टास्क आला आहे, बिग बॉसने सांगितले का मगरीच्या पोटात आहे ना फोटो टाकायचा आहे. येस, यांनी गळ्यात लटकवलेले फोटो. तर मी तुम्हाला पहिले तर हे सांगते का कोणाच्या गळ्यात कोणाचा फोटो आहे. ठीक आहे, राकेशच्या गळ्यात विशालचा फोटो आहे, विशालच्या गळ्यात ससा आहे. आणि अनुश्रीकडे दीपाली आहे, राखीकडे तन्वी आहे, सागरकडे राकेश आहे, रेवाकडे राखी आहे, ससाकडे प्रभू आहे, प्रभूकडे रेवा आहे, तन्वी आहे अनुश्रीकडे आणि दीपाली आहे सागरकडे. तर एकंदरीत आहे ना या सगळ्या गोष्टी जे आहे ना आपल्याला दिसत आहे घरामध्ये. तर ही होती लिस्ट. नॉमिनेशन टास्काला इथं बजर वाजवून नॉमिनेट करायचं आहे. मगरीच्या पोटात आहे ना फोटो टाकायचा आहे. म्हणजे फिनालेसाठी जे पात्र नाहीत त्यांना. सो या वीकमध्ये मल्टिपल एविक्शन्स होणार आहे. आणि संकेत पाठक जे ना सध्या संचालक झाले या टास्कचे. पहिल्याच फेरीत बजर राकेशने दाबला इथे. आणि विशालची माझी रायवलरी म्हणजे आहे, टोळी स्ट्रॅटेजी वगैरे करतो, प्लॅन करतो, ते आवडत नाही त्याच्या तर म्हणजे त्याचा हा जो गेम आहे ना तो मला आवडत नाही एकंदरीत, असं राकेश बोलला आहे. त्याच्यानंतर तो प्रभूला करणार होता तो, त्यामुळे करतो मगरीच्या तोंडात देतो असं बोलला. आणि इकडं विशाल बोलला मग हा बोलला होता मला कधी तू नॉमिनेट करणार नाही, असं शब्दावरून फिरला तू राकेश बापट. मग इकडं राकेश म्हणतो मला सवय उचलून खाली पटकायची. बाई विशाल म्हणतो असं.
सर्वांना मी ते करणार असं बोलतो बाई विशाल इथे. मग नंतर विशाल आला, त्यांनी संस्कृतीला नॉमिनेट केलं इथं. तर तो मी तुला ऑलरेडी सांगूनच नॉमिनेट करतो का, हो मी तुला करणार आहे. विशाल म्हणतोय का बाई ऑब्व्हियसली मी स्वतःला वाचवणार, माझ्यापेक्षा कमजोर आहे त्यांना मी टाकणार नॉमिनेशन. विशालने मग संस्कृतीला नॉमिनेट केलं, आपण बघितलं. मग तन्वी इकडं राकेश आणि दीपाली म्हणते घाटा टीम जरी नॉमिनेट झाली तरी या वीकमध्ये ना ससा आणि सागरच घरी जाणार आहे. वा, तुला कसं माहिती बिग बॉसचा कॉल आला होता तुला आज सांगण्यात आलं हिला. त्याच्यानंतर आपण बघितलं दीपालीने वजर दाबला आणि तिने सागरला नॉमिनेट केलं काय. येस, सागरला नॉमिनेट केलं आहे. आणि मग विशाल, ससा आणि प्रभूला मी स्ट्रॉंग अपोनंट बरोबर का जाऊ असं म्हणतो इथे एकंदरीत विशाल. आणि विशालचं पटतं मला, एका स्ट्रॉंग अपोनंट बरोबर जाणं मूर्खपण आहे, वीक बरोबर जायचं नाही. मग कमजोर बरोबर बाहेर जाईल आणि स्ट्रॉंग जे आत राहील असं त्याचं म्हणणं आहे. नंबर 4वर बाई प्रभूने दाबला बझर आणि रेवा दिसत नाही म्हणे, आणि रेवाला केलं नॉमिनेट. इथं स्ट्रॅटेजी गेम दिसत नाही इथे. आणि मग रेवामध्ये हा तोच प्रभू आहे, भाऊच्या धक्का संपल्यावर तूच बोललाचा. वा रेवा रेवा काय भारी टास्क खेळली तू ना, आता मला नॉमिनेट करतोय आणि मला म्हणतो माझा गेम नाही, असं रेवा म्हणते. तर त्याच्यानंतर आपण म्हटलं इकडे विशाल म्हणतोय की ससा प्रभूला वाचवते आणि कारण राखीला म्हणजे टाकायचं तिला. ही एक वेगळीच बेवकूफी होती, म्हणून म्हणली संस्कृती सगळ्यात मोठी डंब आहे, खूप मोठी डंब आहे, काही कळत नाही. जर ती तन्वीची बरोबर करते ना तर मी म्हणाल तन्वी तुझ्यापेक्षा फार बेटर प्लेअर आहे. संस्कृतीला कळत नाही ॲक्च्युली गेम बिलकुल. नंतर राकेश म्हणतो मी स्ट्रॉंग आहे, राखी वीक प्लेअरला टाकणार. नंतर संकेत इकडे बोलला की ससा रेवाला म्हणजे ससा रेवाला की दोघींच्या फोटो पाळण्यात आहे म्हणून विचार करून नॉमिनेशन. वा, काय चुकीचं बोला, अगदी बरोबर बोलला तो. मग त्यानंतर आपण बघितलं की नंबर 5वर बाई कोण आलं, बझर जवळ थांबली होती रेवा. ही संस्कृती पळत गेली, इतकी मोठी मूर्ख आहे. असा बझर पकडून ठेवला बरं का असा. आणि मग बघती की राखीला म्हणजे राखी येते का नाही पळत, म्हणजे राखीचा गळ्यात जिचा फोटो रेवाचा ती येते का पळत, पण तिला पकडून ठेवलं त्यांनी सगळ्यांनी. मग नंतर संस्कृतीने पटकन दाबून टाकला तो. मग इकडं प्रभू दुसऱ्याचा प्रभू म्हणतोय संस्कृतीने नॉमिनेट केलं प्रभूला. आता प्रभू चिडलाय. प्रभू म्हणतो दुसऱ्याचं ऐकून पळाली तू, विशालचं ऐकून तुने मला नॉमिनेट केलेलं आहे. मग सागर बोलला प्रभू तू वीक आहे. नाही, सागर बोलला की बाई प्रभू वीक आहे म्हणून काय मी भजेने तळायला आलो इथे असं बोलला. आणि मग सागरने आवाज चढवला. सागर खतरनाक चिडला बाई, सागर खूप चिडला आहे सागर. तुझं काय म्हणणं आहे, मग तुझं त्याचा आवाज आणि टोन पाहिजे एकदा सागरची. चिडला बाई प्रभूले सागर. सागरने मग आवाज चढवला त्याच्यावर. मग संस्कृती म्हणते प्रभू मला उल्लू बनवतोय. मग प्रभू म्हणतोय का बाई पलटू कुठली चलनी. आणि मग राखी म्हणती उल्लू आहे ससा, ससा उल्लू आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडं आपण म्हटलं प्रभू म्हणतोय का डॉन टॉपचा किंग आहे मी. अरे अरे कुठं ऐकलं रे आडायला. अरे मागच्या सीझनमध्ये जर सूरज चव्हाण बोलला होता ना, सूरजवरून आठवलं एक गेस्ट येणार आहे बिग बॉसच्या घरात. सो कोण येतं बघूया. नंतर अनुश्री, तन्वी, राखी, दीपालीने रेवाला पकडून ठेवलं आहे माहिती, जाऊ नाही दिलं तिला. तर एकंदरीत हे होतं अर्धवट नॉमिनेशन. पूर्ण नॉमिनेशन सगळं उद्या बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि कसा वाटला हा माझा रिव्ह्यू मला नक्कीच सांगा एक कमेंट सेक्शन. काही मुद्दे राहिलेत का माझे सांगायचे. आणि मी जसं म्हणले की संकेतला खरंच कॉंग्रॅच्युलेट नाही केलं, मला खरोखर वाईट वाटलं काही म्हण. माझं एवढंच म्हणणं आहे बिग बॉसला का सगळ्यांना समान धरा, पार्शलिटी नका करू. एकाच टीमच्या बाजूने नका करू प्लीज, पार्शलिटी नका करू बिग बॉस. सगळ्यांचे गुण आणि सगळ्यांचे दोष दोन्ही दाखवा, कोण किती चांगलं आहे कोण किती वाईट आहे सगळं दाखवा.
तर हा होता एकंदरीत आजचा एपिसोड नंबर 65 का? 65. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करायला बिलकुल विसरू नका. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. शुभरात्री. भेटूया उद्या एका नवीन अपडेटसोबत. टिल देन बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. डोंट फॉरगेट.